पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। एक करंजी मोलाची 19 वर्षाची सामाजिक प्रकाशयात्रा, दिवाळीचा गोडवा वंचितांच्या घरी नेणारा युवासेनेचा हृदयस्पर्शी उपक्रम। दिवाळीचा आनंद प्रत्येक घरापर्यंत, युवासेनेचा एक करंजी मोलाचा संकल्प। एकोणीस वर्षापासून समाजातील वंचितांसाठी सुरू असलेली दिवाळीची स्नेह परंपरा गोडव्याने उजळली वंचितांची दिवाळी। युवासेनेचा सामाजिक दीपोत्सव करंजीच्या रूपाने आनंद, आपुलकी आणि संवेदनांचा प्रकाश पसरवणारा उपक्रम। दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, प्रेम आणि प्रकाशाचा सण। पण या सणाचा खरा अर्थ तेव्हाच खुलतो जेव्हा समाजातील प्रत्येक घटकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो। हा संदेश जपत नवापूर उबाटा, शिवसेना व युवासेना यांनी गेल्या तब्बल 19 वर्षापासून अविरतपणे सामाजिक बांधिलकी जपत एक करंजी मोलाचा हा हृदयस्पर्शी उपक्रम राबविला। या पवित्र सणाच्या निमित्ताने समाजातील वंचित घटक, मजूर वर्ग, हातावर पोट असणारे नागरिक आणि दिवसरात्र श्रम करून समाजाचे जीवनमान उंचावणाऱ्या कष्टकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाचा गोडवा खुलविण्याचा संकल्प यामागे आहे। त्यांच्या झोपड्यांपर्यंत दिव्यांचा उजेड आणि करंजीचा गोडवा पोहोचवून आनंद वाटण्यातच खरी दिवाळी हा संदेश देण्यात आला। या सामाजिक कार्यात शिवसेना युवा सैनिकांनी स्वतःहून पुढाकार घेत उत्साहाने सहभाग नोंदविला। रस्त्यावरील कष्टकरी, साफसफाई कर्मचारी, हातगाडी चालवणारे तसेच दुर्बल घटकांपर्यंत मिष्टान्नाचे वाटप करण्यात आले। दिवाळीचा खरा प्रकाश त्यांच्या डोळ्यातील समाधानात दिसून आला। या उपक्रमावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख गोटू पाटील, माजी नगरसेविका अरुणा पाटील, शहर प्रमुख अनिल वारुडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख दिनेश भोई, तालुका प्रमुख किशन सिरसाट, शहर संघटक मनोहर चौधरी, उपशहर प्रमुख सचिन चौधरी, युवासेना शहर प्रमुख पवन पाटील तसेच आकाश गावित, भटू ढोले, मयूर पाटील, भटू पाटील, संकेत पाटील आदी शिवसैनिक व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमातून शिवसेना युवासेनेचा सामाजिक स्पंदनाशी असलेला जिव्हाळा आणि संवेदनशीलता पुन्हा एकदा ठळकपणे दिसून आली। दिवाळीच्या या पवित्र पर्वावर केवळ गोडधोड नव्हे तर आनंद, आपुलकी आणि स्नेहाचे वाटपही खरी परंपरा या उपक्रमातून जपली गेली।